पुण्यामध्ये ड्रेनेज लाईनचं काम सुरू असताना 4 मजूर गाडले गेले आणि त्यात एकाचा मृत्यू झालाय। पुणे मनपाच्या जायका या प्रकल्पावरती शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी सवाल उपस्थित केलेत। या प्रकल्पाची मुदत संपली असली तरीही काम सुरूच आहे। काही अभियंते आणि कंत्राटदारांचं साटलोट असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मुरलीधर मोहोळ यांच्यावरती त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। नांदेड सिटीमध्ये काल एक दुर्घटना घडली। त्यात जायका या प्रकल्पाचं काम सुरू असताना ढिगाऱ्याखाली 4 मजूर जे आहेत ते गेले आणि त्यातल्या एकाचा मृत्यू झाला। जायका प्रकल्प नेमका काय आहे आणि आमदार जे माजी आमदार आहेत रवींद्र धंगेकर यांचे या प्रकल्पाबाबत काय काय नेमके आरोप आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया। खरं तर आपण बघितलं असेल तर जायका जो प्रकल्प आला, नदी सुधार योजना आणि ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये ड्रेनेज लाईन असेल, बाकीच्या काय गोष्टी 4,000 कोटीपेक्षा जास्तचा हा प्रस्ताव आहे आणि गेली कित्येक वर्ष हा प्रस्ताव आणि हे काम चालू आहे। पण ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर ह्याची कामाची मुदत बी संपलेली आहे। ह्याच्यामुळे जे अधिकारी काम करतात ते निष्क्रिय आहे आणि त्याच्यामुळे आज हा प्रकल्प लांबत चाललेला आहे आणि ह्याच्यामध्ये भाव दरवाढ आहे। त्याच्यामुळं ठेकेदाराला बी ह्याचा भाव दरवाढ मिळतोय। म्हणजे मागच्या वेळेला जर 4 रुपये दरवाढ असेल तर यावेळेला 6 रुपये आहे आणि त्यामुळे ह्या कामाची गती वाढण्यापेक्षा कामाची गती संपते। ह्या प्रकल्पाची चौकशी झाली पाहिजे। ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप पूर्वीपासून आताही असू शकतो आणि ह्याच्यामुळे आज पुणेकरांना केंद्राने राज्य शासनाने निधी दिलाय आणि पुणे मनपाचा निधी, ह्याचं समीकरण बघता पुणेकरांची ह्या जायका प्रकल्पामध्ये लूट झालेली दिसते। या सगळ्या जायकाच्या प्रोजेक्ट मागे राजकीय हस्त आहे आणि त्यामुळेच मुदत वाढ होतीये असं रवींद्र धंगेकरांचं म्हणणं आहे। कॅमेरामन विजय